राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ 4 दिवसानंतर ज्यांची जयंती आहे 396 ते छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र घडवला ते शाहू फुले आंबेडकर आणि या रुपीनगर घडवण्यासाठी जे झटतायत ते संदीप भाऊ जाधव. आपण या रुपीनगर परिसरातील सगळे नागरिक, मी पहिल्यांदा रुपीनगरमध्ये आलो ते एका व्यक्तीचं दुकान वाचवण्यासाठी आलो. महापालिकेच्या आयुष्यामध्ये त्यांनी आणलेले JCB, पोकलेन आणि सगळे बॉडीगार्ड्स त्यांना परत घेऊन जावं लागले. हा इतिहास रुपीनगरमध्ये आपण घडवलेला आहे. त्याच्यानंतर आणखी बरेच काही अनधिकृत बांधकामं तोडायचं महानगरपालिकेचा डाव होता. जगातील सर्व गरिबांना हुसकून लावणे हा श्रीमंतांचा एक मोठा उद्योगच आहे. आणि त्या अड्ड्यावरती महापालिकेमध्ये प्रशासक बसले होते. मला आठवतं घारजाई माता मंदिरामध्येच ती मीटिंग झाली होती आणि त्याशिवाय मी तुम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत मी इथे एकाचंही घर पाडू देणार नाही. आणि घारजाई मातेच्या कृपेने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सर्व तरुणांच्या सहकार्याने आपण ते काम थांबवू शकलो. चुकीच्या गोष्टीच्या विरोधात मी सातत्यानं आहेच आहे. अशा हजारो लोकांना आपण रोज न्याय देतोय, ज्यांना मी ओळखत सुद्धा नाही, जे मला प्रत्यक्षात भेटलेले सुद्धा नसतात. पण नुसतं नाव जरी सांगितलं, महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिका, मंत्रालय असो, कुठलीही ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, आपलं नाव पुरेसं आहे. ते नाव सांगितलं की समोरचा अधिकारी सही करून देतो. हे तुमचा कागद आणि तुमचं काम केलेलं आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या विचाराचं ते प्रतीक आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये कधी मोर्चा काढलेला नाही. मी माझ्या आयुष्यात कधी उपोषणाला बसलेलो नाही आणि भविष्यात तर त्याची कधीच गरज पडणार नाही. आपला एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व. आपण जास्त वेळ लावत नाही आणि आपण समोरासमोर करतो. जे काय ते नागरिकांचे प्रश्न आपण समोरासमोर हाताळतो. तुमच्या परिसरामध्ये लवकरच 60 एकर वरती बॉटॅनिकल गार्डन होईल, हा महापौरांच्या वतीने मी शब्द देतो. या परिसरात क्रीडांगण नसतील, उद्यान नसतील, महापौरांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो, हे सर्व काम आपण इथे करून घेऊ. कारण बऱ्याच वर्षानंतर या शहराला रवी लांडगेंच्या निमित्ताने त्यांच्या नावाने एक सुशिक्षित महापौर मिळालेला आहे. त्यामुळे या शहराचं दुःख काय आहे, या शहराच्या अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत, हे रवी लांडगे यांनी खूप कमी वेळामध्ये अभ्यास केलाय. पूर्वी पण ते नगरसेवक होते. मला सांगायला आनंद वाटतो की रवी लांडगेंसारखी पोरं, तरुण, सुशिक्षित मंडळी ज्या दिवशी महापौर होतात, या शहराचे अर्धे प्रश्न त्या दिवशी सुटले ज्या दिवशी रवी लांडगे यांचं महापौरपदी पद निश्चित झालं. त्याचं कारण असं आहे की जो माणूस जेवढा सुशिक्षित असतो तेवढंच त्याला प्रश्नांची जाणीव असते, नम्रता असते. अन्यथा पदावर बसल्यानंतर लोक फक्त मनगडशाहीचा विचार करतात, परंतु बुद्धीनं विचार करणारे खूप कमी लोक असतात. मला वाटतं रवी लांडगे यांच्या माध्यमातून या शहराला आतापर्यंतचा पहिला सुपर महापौर मिळालेला आहे आणि तुमचे प्रश्न सोडवल्याशिवाय रवी राहणार नाहीत. महापौरांच्या मागे आमच्यासारखे या शहरात राहणारे सर्व सुजन नागरिक असणार आहेत, ज्यांना पर्यावरणाची काळजी आहे, ज्यांना पुढच्या पिढीची काळजी आहे, ज्यांना इथल्या झाडांची काळजी आहे, इथल्या मुलांची काळजी आहे. ते सर्व लोक. आणि लक्षात घ्या, निवडणुका संपल्यानंतर राजकारण संपलेलं असतं, राहतं ते फक्त समाजकारण. आपण सगळ्यांनी मिळून कोण कोणत्या पक्षाला मानतो, कोणीही कोणाला मत दिलं, कोण कुठे उभा राहिला, आता ते आपल्यासाठी महत्वाचं नाही. आता आपले प्रश्न कसे सोडवते ते आपण महत्वाचं आहे. त्यामुळे आपले सर्वचे सर्व प्रश्न आपण मार्गी लावायचे. रस्त्यावर ह्या ज्या गाड्या जात आहेत त्याच्यामुळे धूळ उडते. या धुळीमुळे आपलं आयुष्य 20 वर्षांनी कमी होतंय. त्यामुळे या शहरामध्ये सर्वात प्रथम आपण आघाडी उघडली आहे. हे वायू प्रदूषण कमी झालं पाहिजे आणि हे वायू प्रदूषण करणारे सगळे जे घटक आहेत त्यांच्यावरती कंट्रोल आलं पाहिजे. पाण्याचा पुरवठा आपल्याकडे कमी आहे. श्रीमंतांना 24 तास पाणी आहे, गरिबांना 2-4 तास पाणी, तेही मुश्किलीनं आहे. माझ्याकडे एकदा रावेतची एक सोसायटी आली होती, नॅनो होम सोसायटी म्हणून. त्यांना 24 तासातून, रावेत मधली पहिली सोसायटी आहे का, संत तुकाराम पुलाच्या बाजूची, 24 तासातून 2 तासच पाणी यायचं आणि ते एवढंच यायचं. म्हणजे आंघोळीला माणूस बसला तर आंघोळ होईपर्यंत पाणी राहील की नाही सांगता येत नव्हतं. अशा परिस्थिती होते. ते सगळं त्यांचे अध्यक्ष, सेक्रेटरी सगळे माझ्याकडे आले. मला सांगितलं की आमची सोसायटी 435 फ्लॅटची आहे,
पण 2 तास पाणी, ते पण एवढं धार असते की नाही, धार म्हणजे लहान मुलाची धार असते की नाही, तेवढं पाणी, म्हणजे एक बादली भरायला सुद्धा अर्धा तास वाट बघावं लागते, एवढं प्रेशरचं पाणी. मी तिथल्या इंजिनियरला फोन केला आणि सांगितलं की यांच्याकडे पाणी येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तुम्हाला प्रति माणशी 135 लिटर पाणी देणं भाग आहे. जर त्यांना उद्यापासून पाणी मिळालं नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय राहत नाही. तुमचे कोणी नातेवाईक राहत असतील रावेतमध्ये, ज्ञानेश्वरसाठी जाऊन विचारा. ज्या दिवशी फोन केला तेव्हापासून ते आतापर्यंत 24 तास पाणी चालू आहे. 24 तास पाणी आहे. आणि असं नाहीये, असं पाणी आहे, जोरदार पाणी आहे. त्यामुळे मला सत्यता याची काही आवश्यकता कधी वाटत नाही, कारण मी नेहमी सत्तेच्या बाजूने उभा राहणारा माणूस आहे आणि प्रश्नांच्या बाजूने मी लढतो. मी कधी व्यक्तीच्या बद्दल बोलत नाही, मी कुठल्या पक्षाच्या विरुद्ध बोलत नाही, मी फक्त प्रश्नांबद्दल बोलत असतो. त्यामुळे आपण काळजी करू नका. इथे मैदानं होतील, क्रीडांगणं होतील. 60 एकरची बाग तर तुम्हाला 1 वर्षाच्या आतमध्ये ओपन केलेली तुम्हाला दिसेल. पालिका आर्थिक अडचणीत आहे, पण काळजी करू नका. खिशात जरी पैसे नसले तरी आपल्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. पैसे उभे करायला वेळ लागणार नाही आणि नागरिकांसाठीच हे सगळं करायचं असतंय. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून इथले सगळे प्रश्न आपण सोडवूया. ज्यांनी ज्यांनी समाजात चांगलं काम केलेलं आहे त्या सर्वांचा इथे सत्कार होणार आहे. त्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि ज्येष्ठ नागरिकांचा एक मोठा प्रश्न आहे, विरंगुळा केंद्र तुम्हाला कुठं पाहिजे ते मला सांगा. विरंगुळा केंद्र कुठं पाहिजे ते सांगा. महापौरांच्या हस्ते आपण तिथं नारळ फोडायला लवकरच येऊ. मग तर झालं. किती नागरिक आहेत तुमचे ज्येष्ठ नागरिक? 400 लोक आहेत. ठीक आहे, आपण लवकरच ते निवेदन घेऊन महापौरांना भेटा. मी यायची गरज नाही, तुम्ही लोक भेटले तरी पुरेसं आहे. कारण सुशिक्षित महापौर आहेत, समजून घेतात, तुमचे प्रश्न सुटल्यात असं मी इथेच सांगू शकतो, कारण समजून घेणारी माणसं तिथे आहेत. बरोबर. त्यामुळे रवी लांडगेंसारखा सुपर महापौर जोपर्यंत या पिंपरी-चिंचवड शहराला आहे तोपर्यंत नागरिकांनी प्रश्नांची काळजी करायची नाही. आपण सगळ्यातून मार्ग काढू, सगळ्यांसाठी मार्ग काढू आणि सर्वांचं भलं होईल असं नक्कीच बघूया. त्यामुळे इथे आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, इथं आपण सगळेजण आलात. हल्ली लोक घराबाहेर येत नाहीत, मोर्चाला येत नाहीत, आंदोलनाला येत नाहीत. त्यांच्यावर अन्याय झाला तर मला लढायला सुद्धा वेळ नाही असं म्हणून घरात बसणारे लोक आहेत, मी बघितलेलं आहे. म्हणजे माझ्यावर अन्याय झालाय, तुम्हीच पोलिसांना फोन करा, तुम्हीच तिकडे बघा काय ते, तुम्हीच पालिकेत जा, तुम्हीच अधिकाऱ्यांवर भांडा, अशी सगळी परिस्थिती आहे. आपण लढायला शिकलं पाहिजे तर आपण जिंकू शकतो. आणि म्हणून आपले स्वतःचा लढा स्वतः लढला पाहिजे ना. आता त्या 2 सफाई महिला कर्मचारी आहेत, असेच माझ्याकडे एकदा पिंपरी-चिंचवड महापालिकेत टॉयलेट साफ करणाऱ्या एक 350-400 महिला आल्या होत्या. त्यांचा 3 महिन्याचा पगार मिळाला नव्हता. मी त्यांच्या उपायुक्तांवर मिटिंग लावली. सचिन पवार त्यावेळी उपायुक्त होते. संध्याकाळी आम्ही मिटिंग लावली. 2 दिवसानंतर सगळ्या महिलांचे फोन यायला सुरुवात झाली. साहेब अकाउंटला पेमेंट आलंय, साहेब अकाउंटला पेमेंटला आले अकाउंट पेमेंटला, असा सगळा विषय आहे. एकदा मला फायर ब्रिगेडची 250 पोरं भेटली, त्यांचा पगार 2 महिन्याचा झाला नव्हता, प्रोव्हिडंट फंड मिळाला नव्हता, असे बरेच प्रश्न होते. माझ्याकडे वेळ नव्हता ते ऐकून घ्यायला. चालत्या गाडीत ते पोराला मी बसवलं. डायरेक्ट महापालिकेतून गाडी अग्निशमन केंद्रात गेली. तिथल्या लिपिकांना विचारलं यांच्या पगाराचं काय, त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोललो. 1 आठवड्यात त्यांचा सुद्धा जो काय पगार मिळाला नव्हता सगळे पगार पालिकेला द्यायला लावले, दिले. माझी काही कामगार संघटना नाही, माझी काही लेबर संघटना काय नाही. आणि मी आज काम करतो आणि आज विसरून संध्याकाळी शांत झोपून जातो. कोणी काय लक्षात ठेवावं हे काय एवढं मी लक्षात ठेवायच्या भानगडीत पडत नाही. ज्यांनी पालिकेचं वाटोळं केलं, पालिकेवर कर्ज केलं, त्या शेखर सिंगला आपण इथून हुसकावून लावलेलाच आहे. ह्या सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आणि जो कोणी चुकीचं काम करेल त्याच्या मागे दांडका घेऊन आपण आहेच आहे. आणि मी जेव्हा एखाद्या प्रसंगात उभा राहतो मी याचा विचार करत नाही की समोर कोण आहे, प्रश्न काय आहे याचा विचार करतो. त्यामुळे मला अनेक लोक विचारतात की तुम्ही एवढे सगळे भानगडी करता, तुम्हाला धमकी देणारे फोन येतात का? आता महाराष्ट्रात जाधवांना धमकी द्यायची कोणी, असा एक मोठा प्रश्न आहे ना. जगताप देऊ शकतील का? लांडगे देतील का? बनसोडेचं तर काही मी बोलण्याची गरजच नाहीये. हे महाराष्ट्रातले सगळे देशमुख पाटील, महाराष्ट्रातले सगळे रयत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा कायम सन्मान करतात, जिजाऊंचा आधार घेतात, त्यांच्याच मी घराण्यातून असल्यामुळे माझ्याबद्दल कोणी आदरामुळे विरोधात काही बोलत नाही.
आणि मी या सगळ्यांची कदर करतो, त्यामुळे मी त्यांच्या कधी विरोधात बोलत नाही. आपलं भांडण तत्वाशी असलं पाहिजे, ना की व्यक्तीशी असलं पाहिजे, ही माझी भूमिका असते. त्यामुळे तसा काय कधी माझा संघर्ष कुठे उद्भवला नाही. जगतापच ना तुम्ही पण काळोखे आमच्या विरोधात बोलतात का कधी देऊचे? काळभोर आकोडीचे बोलले का कधी माझ्याबद्दल? हा, लोणीचे काळभोर असू द्या. तत्वांना आपण धरून चाललो ना की तिथं मारामारीचा प्रश्न नाही, शिवीगाळीचा प्रश्न नाही. आपण मुद्द्यांवरती भांडलं पाहिजे, मुद्द्यांवरती त्याचा काही संबंध नाही. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. जास्त वेळ थांबता येणार नाही. स्टेजवर ज्यांचा सत्कार झालाय त्यांचंही अभिनंदन, आणि ज्यांचा बाकी आहे त्यांचाही सत्कार करूया, आणि मग पुढची सूत्र आयोजक घेतील.